मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आता अद्वैतसाठी रूममध्ये कॉफी घेऊन येते. अद्वैत तिच्याकडे पाहत सुद्धा नाही, कारण त्याचं मोबाईलमध्ये लक्ष असतं आणि तो काम करत असतो. त्याचवेळी तो आता आपला पुटपुटत असतो. या लोकांना ना एवढ्या इन्स्ट्रक्शन दिल्या तरीही कळत नाही, कसं करावं हे यांना कळत नाही का? तेव्हा कला आता गुपचूप तिथे कॉफी ठेवते. त्या कॉफीजवळ अद्वैतचा एक कुर्ता असतो. तर कलाने आता अद्वैतसाठी जो कुर्ता नवीन घेतलेला असतो तो बेडवर असतो. तेव्हा आता कला त्या दोन्हीही कुर्त्यांकडे पाहतच राहते. अद्वैतला न सांगता ती आता रूमबाहेर जाऊन उभी राहते आणि मग मनात विचार करत असते की देवी आई, मला तू कोणता संकेत देणार आहे काय माहीत, कारण मला चांगला संकेत हवा आहे यावेळी तरी. कारण कलाला असं वाटत असतं की अद्वैतने ना मी दिलेला तो कुर्ता घालावा. मग आता आतमध्ये अद्वैत हा काम करत असतो. त्याचवेळी आता तो कॉफी पीत पीत तेथे पुन्हा त्याचा जो कुर्ता असतो ना त्याच्याजवळ तो कॉफीचा मग ठेवतो. मग त्यानंतर काम करता करता त्याच्या लक्षात येत नाही, तेव्हा त्याच्या हातातून ती कॉफी नेमकी त्याच्याच कुर्त्यावर सांडते आणि मग त्याचा तो कुर्ता खराब होतो. तेव्हा तो आता म्हणतो, अरे बापरे. तो टिश्यू पेपर देखील घेतो आणि तो कुर्ता स्वच्छ करतो, परंतु तो काही व्यवस्थित स्वच्छ होत नाही आणि त्यामुळेच मग तो म्हणतो, बापरे, जाऊ दे आता, हा काही स्वच्छ होणार नाहीये, मी हा बेडवर आहे ना तोच कुर्ता घालतो. कलाने दिलेला त्याने तो कुर्ता घातलेला असतो आणि मग नंतर आवरून सावरून बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर आता कला तेथेच उभी असते आणि मग ती अद्वैतकडे पाहते. तर तिला खूपच आनंद होतो, कारण आता तिने दिलेला कुर्ता त्याने घातलेला असतो. तेव्हा तो आता थोडासा रागातच म्हणतो की मी छानच दिसत असणार या कुर्त्यामध्ये, तू सांगायची गरज नाही, असं म्हणून तो पुढे जातो. कला आता खूपच खुश होते आणि म्हणते, देवी आई, खरंच तू मला खूप चांगला संकेत दिला आहे. इकडे आता काजल घरी आलेली असते आणि रजनी बरोबर खूप प्रेमाने ती बोलत असते. त्याच वेळी आता रजनी म्हणते, काजल, या ड्रेसमध्ये, या कपड्यांमध्ये तू खूप गोड दिसते अगं. तर काजल आता थोडीशी लाजते. मग आता आपल्याला ही अशी कपडे आवडत नाही जास्त, असं काजल म्हणते. त्याचवेळी रजनी म्हणते, अगं घालायची ही अशी कपडे, छान दिसतात ग तुला. मग आता ती म्हणते, माझी मम्मी सांगत असते घाल कधी कधी, पण आपल्याला नाही आवडत, असं ती वेगळ्या स्टाईलमध्ये म्हणते. तेव्हा रजनी म्हणते, आपल्याला म्हणजे तू अशीच भाषा बोलते का नेहमी? त्याचवेळी आता सोहम हा तेथे येतो आणि रजनी व काजलला खूप प्रेमाने बोलताना पाहतो. आता त्या दोघींना असं बोलताना पाहिल्यानंतर मात्र सोहम एका क्षणी म्हणतो की खरंच या दोघींचं बॉन्ड किती छान आहे ना, म्हणजे किती छान बोलतायत या दोघीही, अजिबात कोणतेही हेवे दावे नाही. त्याच्या एक गोष्ट लक्षात येते, हे किती काळापर्यंत असेल ना माहीत नाही, त्यामुळे हे प्रकरण असं पुढे न्यायलाच नको. तेव्हा तो लगेच आता रजनीजवळ जातो आणि काजलला म्हणतो की चल काजल, मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचे. रजनी म्हणते, अरे थांब. पण आता रागातच सोहम असल्यामुळे आता काजलला त्याच्या पाठीमागे जाणं भाग पडतं. तेव्हा आता काजल लगेच बाजूला जाते आणि विचारते, काय झालं? तेव्हा सोहम आता रागातच म्हणतो की माझ्या आईबरोबर असं गोड गोड बोलत जाऊ नको, कारण माझी आईसुद्धा माझ्या एवढीच इमोशनल आहे आणि तिचं जर मन तुटलं ना तर मला आवडणार नाही. त्यामुळे माझ्या आईशी मैत्री करण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही आणि तुझ्यासारख्या इमोशनलेस त्याचबरोबर निर्दयी मुलीला याचा काहीही फरक पडत नाही. आधी मैत्री करतात, जीव लावतात आणि मग दुसऱ्यांचा मनाचा विचार न करता सर्व संबंध तोडून टाकतात, अशा ह्या मुली असतात. मग आता काजल म्हणते, सोहम प्लीज यार, असं बोलू नकोस ना. तेव्हा तो रागातच इनफ असं म्हणतो आणि तेथून जातो. त्यावेळी काजलला खूप टेन्शन येतं की आता सोहमला कशाप्रकारे समजावं, कारण हा तर खूप चिडलाय. इकडे नैना तिच्या रूममध्ये येते आणि समोर पाहते तर तेथे रोहिणी उभी असते. मग आता नैना मनातच विचार करते, या बयाला ना काहीही करून इथून घालवायला हवं, नाहीतर मी तयार तरी कशी होणार. तेव्हा ती रोहिणीला म्हणते, ऐका ना मॉम, तुम्ही जा की खाली तिकडे, तुम्ही दुसरी तयारी करा, मी माझी तयार होते. तेव्हा रोहिणी म्हणते, असं कसं अगं, तुला तयार तर करावंच लागेल ना, तरी माझं तिकडे काय काम आहे. मग आता नैना म्हणते, बरं ठीक आहे, मी असं करते, मी अगोदर साडी नेसते, माझी साडी नेसून झाल्यानंतर तुम्हाला बोलवते, तेव्हा तुम्ही या आणि बाकी मला मग रेडी करा, चालेल ना?
मग आता असं म्हणून आता जेव्हा नैना ही साडी हातात घेते तेव्हा रोहिणी साडी स्वतःकडे ओढते आणि म्हणते, तुला साडी तर मीच नेसवणार. हे ऐकताच नैनाला धक्का बसतो. पुढे आता रोहिणी म्हणते, अगं मीच तुला साडी नेसवणार आहे आणि मला असा चान्स पुन्हा मिळेल की नाही काय माहीत. त्यावेळी आता नैना म्हणते, नको ना मॉम इन लॉ, प्लीज तुम्ही ऐका ना माझं, मला असं कम्फर्टेबल नाही वाटत. मी अशी माझ्या मम्माकडून सुद्धा कधी साडी नेसून घेत नाही. असं पोट वगैरे आहे त्यामुळे मला जरा खूप कसं तरी होतं, त्यामुळे मी साडी माझी नेसते. तुम्ही एक काम करा, तुम्ही जा बाहेर, साडी नेसल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच बोलवते. पुढे रोहिणी म्हणते, मी अजिबात जाणार नाही कारण मीच तुला आज तयार करणार. तेव्हा मनातच आता नैना म्हणते, कसली चिकट बाई आहे ही, आता हिला कसं थांबवू ना तेच कळत नाही. तेव्हा रोहिणी मनात विचार करते, तुझं पितळ मला उघड करायचंच आहे. म्हणून ती नैनाला सांगते, अगं तुझ्या चेहऱ्यावर किती प्रेग्नेन्सी ग्लो आलाय, त्यात मी मेकअप केला तर अजून उठून दिसशील तू, अगदी तुझी दृष्ट काढावी लागेल. मग आता माझ्या या सुखी संसाराला तर मी अजिबात दृष्ट लागू देणार नाही तुमची, असं नैना मनातच विचार करते आणि लगेच रोहिणीला तेथून घालवण्याच्या प्रयत्नात असते. तेवढ्यातच रजनी तेथे येते आणि रोहिणीला म्हणते की वंस, तुम्हाला आबांनी बोलवलं आहे, तेव्हा आबांना सांगा मी नंतर येते, असं रोहिणी म्हणते. तेव्हा रजनी म्हणते, नाही हो, लवकर बोलवलंय, तुम्ही पुन्हा या इकडे. मग आता नैना म्हणते, जा की मदर इन लॉ, तुम्ही जा, मी आहे इथे, मी साडी नेसते तोपर्यंत. मग आता रोहिणी मनातच म्हणते की ही ना खूप घाबरली आहे, पण हिला वेगळा काहीतरी माझ्याबद्दल डाऊट आलाय, पण मी अशी ना तुला सोडणारच नाहीये, तुझं पितळ काहीही करून आज उघड करणार म्हणजे करणारच, असं म्हणून रोहिणी आता तेथून जाते. तेव्हा मनातूनच आता नैना खूपच खुश होते की बरं झालं ही बया एकदाची गेली इथून. दुसरीकडे संगीता आता किचनमध्ये असते. त्याच वेळी आता दूध हे नासतं, त्यामुळे संगीताला खूप टेन्शन येतं. ती आता देवी आईचा धावा करू लागते. हे दूध नासलंच कसं काय हे तिला कळत नाही. तेव्हा ती लगेच देवघरात जाते. मग आता हात जोडत ती म्हणते की देवी आई, हा कसला संकेत देतीयस ग तुम्हाला, कारण मी ताजं दूध तापायला ठेवलं होतं आणि ते फाटलं. कधी नव्हे ते फाटलंय, आज नेमकंच असला कसला संकेत तुम्हाला देतीये, सगळं काही ठीक होऊ दे आज. आई अंबाबाई, आज घरामध्ये खूप मोठं कार्य आहे, घरातील सर्वजण खूप खुश आहे, माझ्या नैनीला सांभाळ, सर्व विघ्नांवर आम्ही मात केली आहे, सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडू देत, असं जेव्हा आता ती म्हणते ना, त्याच वेळी मात्र आता कला ही लगेच संगीताजवळ जाते आणि तिला म्हणते, आई अगं तू इथे काय करतेयस, मी पूर्ण घरभर तुला शोधत होते. तेव्हा संगीताच्या डोळ्यातील पाणी पाहून आता कला विचारते, काय ग तू रडतीयस का. मग संगीता म्हणते, नाही अगं मी कुठे रडतीये. मग आता आईच्या डोळ्यातील पाणी पाहून कलाला वाईट वाटतं. ती विचारते, काय झालं ना ते अगोदर सांग. मग आता जेव्हा मी स्वयंपाक बनवत होते ना तेव्हा दूध सुद्धा मी तापवायला ठेवलं, पण अचानक ते दूध फाटलं, म्हणूनच मला खूप काळजी वाटतेय की काहीतरी विपरीत घडायला नको. माझा जीव खरंच खूप घाबरा होतोय, नैनीच्या बाबतीत काही घडणार तर नाही ना, हा विचार आता ती करते. त्याच वेळी कला म्हणते, आई काही होणार नाही, घाबरू नको, तू जरा शांत हो, मी आहे ना तुझ्यासोबत. त्याच वेळी घरात कोणतंही चांगलं कार्य असेल तर वादविवाद, आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात नेहमी, त्यामुळे असं वाटतं की सर्व काही निर्विघ्नपणे पार पडायला हवं, म्हणूनच मला काळजी वाटते, असं संगीता म्हणते. तेव्हा कला आता तिच्या परीने पुन्हा संगीताला समजावते. मग पुढे आता कला समजावते, आई तूच नेहमी म्हणत असतेस ना ग की चांगल्या कामाची सुरुवात नेहमी अंबाबाईच्या आशीर्वादाने करायची, मग तसंच अंबाबाई सर्व कार्य अगदी निर्विघ्नपणे निभावून सुद्धा नेतील, हा कार्यक्रम अगदी छानपणे पार पडेल, मी तुला खात्री देते, म्हणून कला ही संगीताला सांगते. त्यावेळी संगीता म्हणते, हो बरोबर बोलले ना, मग छान वाटतं. पुढे आता कला म्हणते, अगं आई एकदा दोनदा झालं म्हणून सारखं सारखं काही होणार नाही, चल आपण पुन्हा एकदा नवीन दूध तापवूयात आणि करंज्या तळायला घ्यायच्या आहेत ना. तेव्हा संगीता म्हणते, हो ते तर आहेच, असं म्हणून लगबगीने ती किचनकडे जाते. त्यानंतर आता दिवा फडफडत असतो. त्याच वेळी आता कलाला टेन्शन येतं. मग ती दिव्याजवळ अशी हात धरते आणि म्हणते की आईची भीती खरी तर ठरणार नाही ना, याच गोष्टीचं आता तिलाही टेन्शन येतं.
तर आता दुसरीकडे डोहाळे जेवणाची सर्व तयारी अगदी छान प्रकारे झालेली असते. घरात कामाची लगबगसुद्धा सुरू असते. त्याचवेळी आता सोहम हा मारुतीरावांसमोर जातो. मग आबा आणि मारुतीराव हे गप्पा मारत असतात. त्याचवेळी आता रजनीसुद्धा आता तेथे असणाऱ्या बायकांना काही कामं सांगत असते. तेवढ्यातच रॉकेट आता तेथे येतो. रजनी म्हणते, ऐक ना रे रॉकेट, ह्या खुर्च्या जरा व्यवस्थित ठेव रे सरळ. मग आता रॉकेट ठीक आहे असं म्हणतो. तेवढ्यातच तेथे आता सोहम जातो आणि म्हणतो की कशी तयारी झाली आहे आबा. मग आता आबा मारुतीरावांना म्हणतात, आमच्या सोहमने ही सर्व तयारी केली आहे, कशी झाली आहे. मग मारुतीराव म्हणतात, हो का, छान झाली आहे, अगदी मस्त झाली आहे. तेव्हा काजल आता सोहमकडे पाहतच राहते. त्यानंतर कला आणि अद्वैत त्यांच्या रूममधून बाहेर येतात. तर आता घरातील सगळेजण त्यांच्याकडे पाहतच राहतात. रॉकी आता संगीताला पटकन बाहेर बोलवून घेतो आणि म्हणतो, हा लक्ष्मी नारायणाचा जोडा पहा किती छान दिसतोय. मग त्याच वेळी आता कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहतात. तेव्हा संगीता आता बाहेर येत दोघांची दृष्ट काढते आणि म्हणते, तुमची जोडी अशीच सदैव आयुष्यभर एकमेकांसोबत राहू दे, तुम्हाला कोणाचीही दृष्ट नाही लागू देत. मग आता आबा म्हणतात, हो ना, अगदी माझा लक्ष्मी नारायणाचा जोडाच दिसतोय. सर्वजण कला आणि अद्वैतचं कौतुक करतात. मग आता सोहम म्हणतो, आबा मला तर असं वाटतंय फोटोग्राफरसुद्धा कन्फ्यूज होईल, नक्की हा कार्यक्रम कुणाचा आहे. तेव्हा सर्वजण आता कला अद्वैतवर हसतात. मग आता काजल ही सोहमकडे पाहतच राहते. त्यानंतर आता सरोज ही तेथे येते आणि रागातच अद्वैतकडे पाहत त्याला विचारते, अद्वैत, अरे मी दिलेला कुर्ता कुठे आहे. मग आता अद्वैत म्हणतो, आई तू दिलेला कुर्तासुद्धा आहे वर तिथे, त्याच्यावर कॉफी सांडली ना, म्हणूनच मी हा कुर्ता घातला. त्याचवेळी हा कुर्ता कुणी दिला असं आता सरोज विचारते. तेव्हा खरेने माझ्यासाठी हा कुर्ता घेतल्याचं वेद घरातील सर्वांसमोर सांगतो. त्यावेळी आता संगीताला खूपच आनंद होतो. माझ्या कलाने घेतलेला कुर्ता अद्वैतरावांनी घातलाय. तेव्हा तो म्हणतो, तसं नाही अगं आई. मग आता ती म्हणते की तिने दिलेला कुर्ता तुला घालायचा होता म्हणून तू ही कारणं सांगतोस ना. तो म्हणतो, अगं आई नाही, गैरसमज करून घेऊ नको. पण आता आबा म्हणतात, सरोज प्लीज अगं वाद घालू नको ना गं, घरामध्ये कार्यक्रम आहे ना. सरोज म्हणते, तसाही मला याच्याबरोबर वाद घालायचाच नाही आबा. आता आता जाऊ दे, मीच आपली शांत बसते असं म्हणून सरोज आता दुर्लक्ष करते. मग तेवढ्यातच तेथे आता रोहिणी येते. आबांना विचारते, डॅड, अहो काय झालं डॅड, तुम्ही मला एवढ्या अर्जंटली का बोलवलं इकडे. त्याच वेळी आता आबा म्हणतात, सरोज ऐक ना, असं म्हणून ते काजललाही सांगतात, तेथे असणारं गिफ्ट घे ग. त्यावेळी आता काजल आबांकडे गिफ्ट देते. मग आता सरोज ही रोहिणीच्या हातात ते गिफ्ट देते. आबा म्हणतात, हे चांदेकरांकडून तुझ्या सुनेसाठी. इकडे आता नैना ही मोकळा श्वास घेते, कारण फायनली रोहिणी तेथून गेलेली असते. आता रोहिणी तेथे नाही हे पाहताच तिला आता अगदी बरं वाटतं. ती पटकन दार बंद करून सुद्धा घेते. मग त्यानंतर ती म्हणते, ही बाई ना नुसती माझ्या पाठीमागे अशी भुंग्यासारखी फिरत असते, हिचं काय कळतच नाही आहे. अगोदर तर मी तिला डोळ्यासमोर सुद्धा नको असायची आणि आता एवढं प्रेम कसं उतू चाललंय ना तेच कळत नाही आहे, असं म्हणून ती आता खूपच चिडते. मग त्यानंतर ती स्वतःच्याच मनाला समजावते आणि म्हणते की जाऊ दे, ही बाई गेली आहे ना तर मी पटकन साडी नेसून घेते. म्हणून ती आता पटकन आवरायला सुद्धा घेते. इकडे कला आणि अद्वैत हे दोघेही बाहेर असतात. तेव्हा शुकशुक असा आवाज करत कला ही अद्वैतला आपल्याकडे पाहायला सांगत असते. तेव्हा तो आता तिच्याकडे पाहतो आणि पुन्हा एकदा दुर्लक्ष करतो. मग आता ती म्हणते, ऐक ना रे, एवढा भाऊ का खातोस रे, बघ ना माझ्याकडे एकदा, मी काय सांगते ते तरी ऐक. मग आता तो म्हणतो, बोलवण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत असते, तुला माहीत आहे ना, असं शुकशुक करून मला बोलवायचं नाही म्हणून. अगं मला नाव नाही आहे का काही, असं म्हणून तो तिच्यावर चिडतो. तेव्हा ती आता म्हणते, बरं ते जाऊ दे, फुलांची परडी आहे ना ती माझ्याकडे दे जरा. मग आता तो तिच्याकडे फुलांची परडी देतो. तेव्हा ती आता त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहते. ते पाहून अद्वैत जरा लाचतो आणि म्हणतो, माझ्याकडे अशी का पाहतीयस ग तू. बोलून तो जरा तिच्यावर रागवतो. ती आता हसते आणि म्हणते, आज ना मी खरंच खूप खुश आहे. तेव्हा तो विचारतो, का बरं. तेव्हा आता ती म्हणते, आज मी दिलेला तू कुर्ता घातलास ना म्हणून.
तेव्हा तो म्हणतो एवढंही खुश होण्याची गरज नाही आहे, कारण आईने दिलेल्या कुर्त्यावर कॉफी सांडली आणि म्हणून हा मला घालावा लागला. मग आता ती म्हणते हो का, असं आहे का, असं म्हणून ती त्याचा हात असा जोरात ओढते आणि म्हणते कॉफी सांडली की सांडवली. तेव्हा तो आता जोरात ओरडतो आणि म्हणतो गप्प बसा. मग आता सर्वजण जेव्हा त्याच्याकडे पाहू लागतात तेव्हा तो जरा घाबरतो. कला त्याच्यावर हसते आणि त्याच्या अंगावर एक फूल टाकते. इकडे आता नैना एकदम छान असं आवरून आता सर्वांसमोर येते. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. राहुल तिला आता हात देतो आणि तिला जवळ घेतो. मग नंतर आता सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात आणि नैना तू किती सुंदर दिसतीये ग, बाईच्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा महत्त्वाचा दिवस असतो, असं संगीता पुढे येत आपल्या लाडक्या लेकीची दृष्ट काढत म्हणते. मग नैना देखील म्हणते हो आई, माझ्या आयुष्यातील खरंच हा सर्वात सुंदर दिवस आहे. तर आता रोहिणी रागातच तिच्याकडे पाहत असते. पुढे आता संगीताचे डोळे भरून येतात आणि ती म्हणते की आता सगळं काही अगदी छान होणार, कारण अंबाबाईचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे ना, म्हणून सगळं काही अगदी छानच होईल. आता खऱ्या अर्थाने तुमचं कुटुंब पूर्ण होणार, असं जेव्हा आता संगीता म्हणते ना, तेव्हा राहुल म्हणतो हो सासूबाई, होणार तर आहेच आमचं कुटुंब पूर्ण. मग एवढ्याशा पावलांनी घरात चांदेकरांच्या घरात कोणीतरी येणार आणि सगळीकडे आनंदी आनंद होणार, असं संगीता म्हणते. आपल्या लहान नातवाची स्वप्न रंगवताना आता संगीताला खूपच आनंद होत असतो. मात्र सरोज आपली डोळे वटारूनच तिच्याकडे पाहत असते आणि तिला हा ड्रामा तर अजिबात आवडत नसतो. रोहिणी मात्र गालातच हसते, कारण नयनाचं बिंग तिला फोडायचं असतं. पुढे आता संगीता म्हणते हा नवीन बदल आहे, पावडरचा वास, धुपांचा वास असा घरामध्ये दरवळणार. या नवीन बदलाचं तू नैना चांगल्या प्रकारे स्वागत करायचं. तेव्हा नैना आता हो असं म्हणते. त्याच वेळी नैना मनात विचार करते की मम्मा गोड गोड बोलणं ना जरा आता बंद कर, कारण ती बाई ना पुन्हा सुरू होईल. इकडे रोहिणी मात्र नैनाकडे पाहत हसते आणि मनात विचार करते एकदा का हा कार्यक्रम टोकाला जाऊ दे, मग तुझी ना नाटकं कशी मी बाहेर काढते बघतच राहा. त्यानंतर जा आबाजींच्या पाया पड जा, असं संगीता म्हणते. तेव्हा नैना पुढे जाते आणि मग आबांच्या पाया पडणार असते, त्यांचा आशीर्वाद घेणार असते. तेव्हा आबा तिला अडवत म्हणतात या अवस्थेत बाईने पाया पडायचं नसतं. त्याच वेळी रोहिणी म्हणते डॅड बरोबर आहे तुमचं, अजिबात वाकवू देऊ नका तिला, कारण थोड्या वेळाने ना आता मीच तिला वाकवणार आहे. त्यापुढे आता कला येते आणि नैनाला म्हणते ताई तू खूप सुंदर दिसते, असं म्हणून ती तिला पुढे स्टेजवर घेऊन जाते आणि म्हणते की इथे बस आता. एक एक करून तिला दागिने आता घातले जातात, त्यामुळे तिचं सौंदर्य अजूनच खुलतं. मग आता रोहिणी मात्र गालात हसत असते. तिला असं वाटत असतं तो क्षण कधी येईल. मग माझी नैनी बघा ना किती सुंदर दिसतीये, असं आता संगीता सारखी म्हणत असते. नंतर आबा म्हणतात सरोज आता तू घरची मोठी सून म्हणून पुढे जा आणि तिची ओटी भर. तेव्हा सरोज आता पुढे जाते आणि लगेच नैनाची ओटी भरते. त्यानंतर रजनी सुद्धा आता पुढे येते आणि लगेच नैनाला हळदी कुंकू लावून तिची ओटी भरते. संगीता मात्र आपल्या लेकीचं गोड कौतुक करताना अजिबात थकत नसते, कारण आता आपल्या घरातलं हे पहिलं नातवंड असणार या विचाराने संगीता खूप खुश असते आणि नैनाचे प्रत्येक लाड ती पुरवत असते, प्रत्येक डोहाळे ती आता तिचे पुरवत असते. इकडे आता राहुलला ते पाहवत नाही, तेव्हा तो आता हळूच रोहिणीला म्हणतो मम्मा अगं हा काय ड्रामा चाललाय बघ ना तूच आता. तेव्हा रोहिणी म्हणते थोडा वेळ थांब, आता तुझ्या बायकोचं डोहाळे जेवण चाललंय ना. राहुल म्हणतो मग काय आता तिच्या शेजारी मी जेवायला बसू का. तेव्हा रोहिणी त्याच्याकडे पाहून आता हसते. त्याच वेळी तुझ्या प्लॅनचं काय झालं अगं, तू सुद्धा हे एन्जॉय का करायला लागली आहेस, असं आता तो विचारतो. मग आता रोहिणी म्हणते. पुढे राहुल म्हणतो मम्मा अगं तू बॉम्ब फोडणार होतीस ना, त्याचं काय झालं. त्याच वेळी आता रोहिणी म्हणते राहुल बेटा जरा शांत हो, पेशन्स ठेव. अरे वादळापूर्वीची शांतता सुद्धा एन्जॉय करायची असते. मग तो पुन्हा एकदा विचारतो मम्मा किती वेळ. तेव्हा ती आता म्हणते अरे कसं आहे ना, दिवसाची 7 महिने वाट पाहत होतास ना, मग अजून फक्त अर्धा एक तास तुला शांत बसता येत नाही का. आणि हा धमाका आयुष्यभर अगदी सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखाच आहे. तर इकडे आता घरातील सर्वजण खूप खुश असतात. कलासुद्धा आपली बहीण प्रेग्नेंट आहे, तिला 7 महिने झाले, त्यामुळे खूपच खुश असते.
सर्वजण आता नयनाचं गोड कौतुक करत असतात, मात्र नयना ही रोहिणीकडे पाहतच राहते आणि तिला जरा कसली तरी वेगळीच चाहूल लागते आणि भीती वाटू लागते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नयनाचा खोटेपणा अगोदर कलासमोर येतो तेव्हा तिला आता समजतं नयना तर खोटं पोट लावत होती. तेव्हा ती नयनाला लगेच जाब विचारते. रोहिणी बाहेर सगळं ऐकते. त्यानंतर घरातील सर्वजण खूपच खुश असतात. त्याच वेळी आता कलाच्या डोळ्यात पाणी असतं. ती अद्वैत जवळ जाते आणि त्याला म्हणते, खूप महत्त्वाच्या विषयाबद्दल तुझ्याशी बोलायचंय. त्यालाही जरा आता टेन्शनच येतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.